एवढं तरी बोललात. हे ऐका, आज तुम्ही बिनधास्त बोला, एकमेकांची वाईट बघू नका. तुम्हाला जे वाटतंय मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देण्याकरता प्लीज लवकर बोला, फास्ट बोला, फास्ट. म्हणजे मला समजेल. कधी कधी मला काय वाटतं माहितीये का, माझं नेटवर्क कनेक्शन गेले की काय. असं होतं ना, आपण बोलतो आणि समोरच्याला आपण फोनवर पण बोलत असतो आणि मध्येच फोन कट झालेला असतो, कळत पण नाही की अरे ये क्या हो गया भाई. पण मग कळतं की फोनच कट झालेला आहे. चला, तसं करू नका. म्हणजे पटपट बोला, सांगायचा मुद्दा. चला, आपण नवीन धडा सुरू केला होता काल. तो आहे आपला आवडता धडा, धातू अधातू. आपण बऱ्याच गोष्टी काल डिस्कस केल्या, आपण त्याचा व्हिडिओ पण बघितला. धातू अधातू तुम्हाला काय काय आठवतंय आधी मला पटकन सांगा. चला, मगच मी स्क्रीन ऑन करते आणि मग शेअर करते. पटकन रिवाइज करूया, तुम्हाला काय काय लक्षात आहे झटकन पटकन. लोडिंग. मी सांगितलेला मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचलाय का? येस मॅम. हा, मग बोला ना पटकन. ऐकू आलं तर पटकन अनम्यूट करायचं आणि बोलायचं. एकदा तुम्ही 8वीच्या क्लासला जॉईन करा, फक्त बघा ते किती गोंधळ घालतात तिकडे. सगळ्यांनाच बोलायचं असतं. तुम्ही कोणीतरी तर बोला, काय काय आपण काल केलंय त्या धड्यातलं काय काय लक्षात आहे ते सांगा पटकन. पुस्तक काढून पाहिलं ना तरी चालेल, फक्त तुम्हाला काय काय लक्षात आहे ते मला बघायचं, तरच आपण पुढे जाऊ शकतो ना. तर कळेल कसं कशाबद्दल काय बोलतोय. धड्याचं नाव काय? धातू विज्ञान. बरोबर, धातू विज्ञान. काय काय होतं धड्यामध्ये? मॅम, आपण धातूचे भौतिक गुणधर्म आणि अधातूंचे भौतिक गुणधर्म हे पाहिले होते. आणि पुन्हा धातूंचे रासायनिक गुणधर्म मधलं ते करून कृती पाहिली होती. पुन्हा धातूंच्या अभिक्रिया पाहिल्या होत्या. पुन्हा त्याला ते पुन्हा तिसरी एक धातूंच्या आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया एक पाहिली होती आपण. व्हेरी गुड. धातूची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया पाहिली होती आणि धातूची नायट्रिक आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया पाहिली होती. बरोबर. पुस्तक समोर असेल आणि सगळं नीट आठवत असेल, आपण काल जे जे काय बोललोय ते सगळं तिने सांगितलंय, एकदा रिवाइज पण झालं असेल. बाकी जे कोणी बोललेलं नाही त्यांना आठवतंय का असंच काही सगळं झालं होतं का काही वेगळं झालं होतं? धातू अधातूंबद्दल मी तुम्हाला पिक्चरच्या स्टोरीतनं पण सांगितलं होतं, आठवतंय थोडंफार? ठीक आहे. आता त्या धड्याचा पुढचा भाग बघूयात आपण. आणि आता पुस्तक शेअर करते, मग तुम्हाला मस्तपैकी 2 छान व्हिडिओ पण दाखवणार आहे. राजवायूंबद्दल पण आणि आयनिक संयोगांबद्दल. धड्याच्या सुरुवातीला आता हिने जे सगळं सांगितलं ते सगळं रिव्हिजन ऑलरेडी आपण केलेलं आहे. आता बघा, आपण या बाजूला आता आपण धातू अधातू ह्यांच्या ज्या काही जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, गुणधर्म जे आहेत, धातू अधातूंचे गुणधर्म आपण बघितले. त्यांचे भौतिक गुणधर्म, त्यांचे रासायनिक गुणधर्म काय असतात ते सगळं आपण काल बघितलेलं आहे. आपण हे पण बघितलं की धातू हे अनेक गोष्टींबरोबर रिॲक्ट करतात, तसेच अधातू पण अनेक गोष्टींबरोबर रिॲक्ट करतात. आम्लराज इथला आपण काल थांबलो होतो. आम्लराज म्हणजे काय? अतिशय क्षरणकारी म्हणजे कोरोजिव्ह, तसंच वाफाळणारा फ्युमिंग द्रव आहे. सोने आणि प्लॅटिनम या राजधातूंना विरघळवू शकणाऱ्या काही थोड्या अभिक्रियाकारकांपैकी हा एक आहे. संहत हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि संहत नायट्रिक ऍसिड 3:1 या प्रमाणामध्ये घेऊन त्यापासून आम्लराज हे ताजे मिश्रण तयार करतात. आम्ल म्हणजे ऍसिड, राज म्हणजे ऍसिडचा राजा. थोडक्यात सांगायचं तर म्हणजे एक नुसतंच ऍसिड नाहीये. बघा, HCl आणि HNO3 हे दोन्ही स्ट्रॉंग ऍसिड आहेत, संहत आम्ल आहेत, दोन्ही वेगवेगळी. ते स्वतःच भयंकर कोरोजिव्ह आहेत. कोरोजिव्हचा अर्थ क्षरण करणारे, जिथे पडतात तिथे ते जाळून टाकतात. तो जमिनीवर, तुम्हाला मी सांगितलंय का नाही सांगितलं, आपण टॉयलेट क्लीन करण्याकरता ती जाहिरात आठवते का? अक्षय कुमार येतो हार्पिक विकायला. त्या हार्पिक मध्ये कधी अनुभव घेतला असेल तर जेव्हा आपण ते टाकतो की नाही आपल्या बाथरूमच्या फरशीवरती, तसं असताना विचित्र वास येतो, नाकामध्ये जळजळ झाल्यासारखं वाटतं. डोळ्यांच्या पासून लांब ठेवायला त्याच्यावर लिहिलेलं असतं, लहान मुलांना हात लावू देऊ नका हे लिहिलेलं असतं, कारण त्याच्यामध्ये ऍसिड असतं आणि ते ऍसिड क्लिनिंग ब्लिचिंगचं काम करतं त्याच्यातलं, म्हणून ते आपण क्लिनिंग बिनिंग करता वापरतो. आता ऑलरेडी आपण जे वापरतो ते माइल्ड आहे, त्याच्यामध्ये बाकी बऱ्याचशा गोष्टी आहेत. ऍसिड आहे, वापरू शकतो असं आहे. पण आता आपण ह्या 2 ऍसिड बद्दल जे बोलतोय, तुम्ही हे सांगण्याचं उदाहरण सांगण्याचा उद्देश हाच होता, जमिनीवर पडल्यावरती ऍसिड ते खड्डा होतो
जी काही आपली जमीन असते, म्हणजे टाईल्स म्हणतो आपण त्याला आजकालच्या भाषेमध्ये, घराच्या टाईल्स, त्याच्यावर रिॲक्ट करू शकतात एवढे स्ट्रॉंग ऍसिड असतात. आपण स्ट्रॉंग वापरत नाही, आपण फक्त त्याच्यावरचा माती, अडकलेला कचरा, घट्ट झालेलं असं ते पाण्याचं असतं बघा क्षार एका बाजूला साचलेले, ते सगळं क्लीन करण्याकरता आपण त्याच्यावर ब्लिचिंग करण्याकरता म्हणून हे ऍसिड्स माइल्ड प्रमाणामध्ये वापरतो. पण स्ट्रॉंग ऍसिड हे एवढे स्ट्रॉंग असतात की फरशीवर टाकल्यावरती त्याला डाग पडतील एवढं त्याला ते कोरोसिव्ह म्हणजे क्षरण करतात. हायड्रोक्लोरिक ऍसिड हे स्वतःच मी जसं म्हटलं त्याप्रमाणे खूप स्ट्रॉंग ऍसिड आहे. तसंच दुसरं एक स्ट्रॉंग ऍसिड आहे नायट्रिक ऍसिड. ह्या दोघांना तुम्ही एकत्र केलं तर एक सुपर स्ट्रॉंग कॉम्बिनेशन तयार होतं, म्हणून त्याला आम्लराज असं म्हणतात. त्याचं पण प्रमाण ठरलेलं आहे. 3 रेणू जर HCl चे असतील तर 1 रेणू आपल्या HNO3 चा असतो. ह्या प्रमाणामध्ये त्याला मिक्स केलं जातं. समजा हे 300 ml आहे, हे 100 ml आहे, असं ते त्या बीकरमध्ये येऊन या बीकरमध्ये ट्रान्सफर केलं जातं आणि ताजं वापरलं जातं. अशा अनेक इंडस्ट्रीज असतील जिकडे हे वापरलं जातं. त्याचे काही कपड्यांचं किंवा लेदरचं ह्याचं ब्लिचिंग करण्याकरता, ज्याच्यामध्ये काहीतरी जास्त स्ट्रॉंग ऍसिडची गरज आहे अशाच ठिकाणी हे वापरलं जातं. आणि ते ताजं वापरलं जातं कारण की ते एकमेकांमध्ये मिक्स झाल्यानंतर त्याची रिएक्टिव्हिटी काही दिवसांनंतर कमी होऊ शकते, म्हणून जसं लागतं तसं ते बनवलं जातं. आणि हे अतिशय क्षरणकारी, तिथं लिहिलेलंच आहे वाफाळणाऱ्या, कारण 2 ऍसिड एकत्र केल्यावरती काय होत असेल विचार करा ना, हे पण ऍसिड ते पण ऍसिड मिक्स केलं. ह्याला आपण असं घेऊ शकतो, एका पिक्चरमध्ये एक टीम आहे गुंडांची आणि त्या डेंजर टीमला दुसरी एक डेंजर टीम जाऊन मिळाली, म्हणजे काय झालं, डबल डेंजर टीम तयार झाली आणि दोन्ही गुंड मिळून डेंजरस गुंडांची एक कम्युनिटी तयार होईल. म्हणजेच काय, विलन वाढतील. पण आता आपण हे विलनच्या हिशोबाने का सांगण्याचा उद्देश असा आहे की स्ट्रॉंग आणि करोजिव्ह आणि डेंजरस गोष्टी जेव्हा आपण एकत्र करतो त्याचं कॉम्बिनेशन होऊन आणखीन डेंजरस काहीतरी बनतं, त्याला आम्लराज असं म्हणतात. ठीक आहे. धातूंची इतर धातूंच्या क्षारांच्या द्रावणाबरोबर होणारी अभिक्रिया, ह्या सगळ्या अभिक्रिया आपल्याला फक्त समजून घ्यायच्या आहेत की त्या काय काय. तांब्याची तार, लोखंडाचा खिळा हे घ्यायचं आणि त्याला फेरस सल्फेट म्हणजे FeSO4च्या द्रावणामध्ये लोखंडी खिळा आपण CuSO4 मध्ये असं टाकायचा. 20 मिनिटं ठेवल्यानंतर काय होतं, त्याचा रंग बदलतो. त्याचं काहीतरी कॉम्बिनेशन झालेलं असतं. कॉपर सल्फेटचा फेरस सल्फेटचा कॉपर सल्फेट होतो, निळ्या रंगाचं सोल्युशन हिरव्या रंगाचं होतं. आणि इकडचं जे आहे आपलं तांब्याची तार आपण कशात टाकलेली आहे, फेरस सल्फेट मध्ये टाकली आहे. तर असं त्याचं एकमेकांशी रिएक्शन होऊन त्याचे रंग बदलतात आणि ते एकमेकांशी अभिक्रिया करतात. ठीक आहे. आता धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी म्हणजे रिएक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल्स. आता ही कॉमन सेन्सची गोष्ट आहे बघा, जसे आपण असतो तसेच केमिकल्स पण असतात. आपल्या सगळ्यांचे स्वभाव सारखे आहेत का मला सांगा बरं. माझ्या स्वभावासारखा तुमचा स्वभाव असेल का? नाही मॅम. नाही. आपण म्हणतो ना व्यक्ती तितक्या प्रकृती, तसंच मेटल्स, आपल्याला मेटल्स माहित आहेत की ते सगळे रिॲक्ट करतात, त्याच्यामध्ये अपवाद आहेत, त्याचे काही भौतिक गुणधर्म आहेत, काही रासायनिक गुणधर्म आहेत, पण तरी सुद्धा त्यांची रिॲक्शन करण्याकरताची रिॲक्टिव्हिटी म्हणजे त्यांची अभिक्रियाशीलता, काही खूपच रिॲक्टिव्ह आहेत, काही मध्यम आहेत आणि काही खूप लो रिॲक्टिव्ह आहेत. अशा पद्धतीने आपण जेव्हा त्याला मांडू एका श्रेणीमध्ये म्हणजे एका सिरीज मध्ये, तेव्हा आपल्याला काय मिळते, अभिक्रियताशीलता श्रेणी. एक पूर्ण सिक्वेन्स मिळतो, जास्त स्ट्रॉंग, मीडियम स्ट्रॉंग आणि लिस्ट. असंच करतो की नाही आपण, खूप रिॲक्टिव्ह, मध्यम रिॲक्टिव्ह आणि कमी रिॲक्टिव्ह. अशा पद्धतीने मांडा किंवा खालून वर द्या, आपल्याला एक लिस्ट मिळते. सर्व धातूंची अभिक्रियता ही सारखी नसते, पण ऑक्सिजन, पाणी, आम्ल ह्या सगळ्यांबरोबर ते जनरली अभिक्रिया करतात. त्याची सापेक्ष अभिक्रियता ठरवण्याकरता या अभिकर्षित म्हणजे कोण, हे रिएजंट, यांचा आपण उपयोग होत नाही, म्हणून त्यांची इतर धातूंच्या क्षारांच्या द्रावणाबरोबर होणारी विस्थापन अभिक्रिया उपयोगी पडते. बघा, सगळेच मेटल्स म्हणजे सगळेच्या सगळे जे धातू आहेत हे ऑक्सिजन, पाणी, आम्ल यांच्या बरोबर एकतर ते जनरल सिमिलर प्रकारच्या अभिक्रिया करतात किंवा करत नाहीत, बरोबर. सगळेच्या सगळे अभिक्रिया करत नाहीत, पण दुसऱ्यांच्या याच्याबरोबर, दुसऱ्या धातूंच्या क्षारांबरोबर ते विस्थापन अभिक्रिया करतात. जसं आपण वरती बघितलं ना, फेरस सल्फेट मध्ये कॉपर टाकलं तर ते कॉपर सल्फेट बनतं, म्हणजे एक कॉपर मेटल दुसऱ्या फेरस मेटलला म्हणजे लोखंडाच्या रेणूंना विस्थापित करतो, त्याची जागा काढून स्वतः तिकडे जाऊन बसतो.
अशा प्रकारच्या द्रावणांचा आपण वापर करून हे ठरवतो की त्याची रिएक्टिव्हिटी किती आहे. सगळ्यांबरोबर रिएक्ट करत असेल तर आपण कसं ठरवणार, किंवा रिएक्ट करतच नसेल तर कसं ठरवणार. पण विस्थापनामध्ये ते बरोबर ठरतं का, जो जास्त रिएक्टिव्ह आहे तोच पहिला येईल ना. त्या बघा, आपण रनिंग रेस लावतो, रनिंग रेस सोपं लक्षात घेऊया. रनिंग रेस लावतो, आपल्या वर्गातले 15 विद्यार्थी आहेत समजा, आपण त्यांची रनिंग रेस लावणार. या 15च्या 15ला पळवणार आहे का आपण? असं नाही करत. आपण काय करतो, ग्रुप करतो, 3-4चे ग्रुप करतो, 5-5चे ग्रुप करतो. ह्याच्यातनं कोण जिंकलंय, 2-3 जिंकले. पुढच्या टीम मधले कोण जिंकले, 2-3 जिंकले. असे सगळ्यांचे करून आपण काय करतो, जे जिंकलेले आहेत त्या सगळ्यांची एक फायनल रनिंग रेस करतो. बरोबर. म्हणजेच काय करतो आपण, आता आपल्याकडे 2 वेगवेगळ्या प्रकारची द्रावणं आहेत, एकामध्ये आणि दुसऱ्यामध्ये. आता आपण काय केलंय की एकातला एक धातू रिप्लेस करणारा त्याच्यामध्ये दुसरं काहीतरी टाकलंय आपण. दुसरा धातू जर ह्या आतमध्ये असलेल्या धातूची जागा घेत असेल तर हा त्याच्यापेक्षा जास्त रिएक्टिव्ह आहे, नाहीतर हा खालचा धातू त्याची जागा सोडणारच नाही ना. रिएक्टिव्ह जो जास्त आहे तो दुसऱ्याची जागा घेतो. आपल्या समाजामध्ये पण असंच असतं, आपल्या वर्गामध्ये पण असंच असतं. आपल्या वर्गातले जे रिएक्टिव्ह लोक असतात ना, ते साध्या शांत मुलांच्या जागेवरती स्वतःला काय बरं म्हणतात, पोर्ट्रे करतात. आपल्या वर्गामध्ये सगळीच मुलं हुशार असतात, बरोबर. पण काहीच मुलं हुशार आहेत असं सगळ्यांना वाटतं. का बरं? ते जास्त रिएक्टिव्ह असतात, जास्त दाखवलं जातं की ते रिएक्ट करतात. परीक्षेमध्ये पहिले येतात, खेळांमध्ये पहिले असतात, सगळीकडे ते पहिले पहिले असतात. ते जास्त रिएक्टिव्ह आहेत म्हणून ते जास्त दिसतात, बरोबर ना. पण बाकीच्यांच्या तुलनेमध्ये ह्यांची रिएक्टिव्हिटी जास्त आहे विस्थापनाची. ह्याच टेक्निकचा वापर करून आपण विस्थापन अभिक्रिया बघूनच त्याची श्रेणी ठरवतो. ठीक आहे. बघा, सोपं दिलंय. ए या धातूने बी या धातूला त्याच्या क्षाराच्या द्रावणातून विस्थापित केलं. त्याचं क्षार आहे ऑलरेडी ते. जे आपल्या एका विचित्र उदाहरणात मी सांगते. समजा एक घर आहे, म्हणजे घराचा मालक समजा त्याने त्याच्या घरातली त्याचं घर कोणाला तरी भाड्याने दिलं आणि भाडेकरू एवढा स्ट्रॉंग आहे की त्याने घरमालकालाच हकलून दिलं. त्याचा अर्थ काय? स्ट्रॉंग कोण आहे, भाडेकरू का घरमालक? सांगा बरं. लोड होत असेल तुमच्या डोक्यामध्ये. भाडेकरू. प्रश्न कळला का? प्रश्न कळला का? नाही. हा, ऐका. एक घर आहे, त्या घराचा मालक आहे, त्याने त्याच्या घराच्या एका खोलीमध्ये भाडेकरू ठेवला. ठीक आहे. भाडेकरू एवढा मस्त माणूस आहे की तिथे राहायला लागला आणि नंतर त्याने त्या घरमालकालाच घराबाहेर हकलून दिलं. आता मला सांगा, घर मालक आणि जो भाडेकरू आहे ह्या दोघांमधला स्ट्रॉंग कोण आहे? भाडेकरू. करेक्ट. मग तेच आहे याच्यामध्ये. ए जो आहे, ए हा एक धातू आहे, तो त्याच्याच क्षाराच्या द्रावणामध्ये बसलेला आहे, त्याच्याच घरामध्ये तो आहे. पण बी हा धातू वरून आलाय, म्हणजे हा भाडेकरू आहे, आणि त्याने काय केलं, या क्षाराच्या द्रावणातून त्या मेटलला काढून टाकलं आणि स्वतः तिकडे जाऊन तो राहायला लागला. मग जास्त रिएक्टिव्ह कोण आहे? धातू बी. म्हणून बी हा ए धातूपेक्षा जास्त अभिक्रियाशील आहे. ठीक आहे ना, कळलं? आता हीच जी गोष्ट आहे ती आपल्याला या टेबल मधनं बऱ्यापैकी समजते. बघा, आपल्याला इथे टेबलमध्ये काय दाखवलंय, पाण्याबरोबरची अभिक्रिया. कोणाची? पोटॅशियम, सोडियम, लिथियम, कॅल्शियम पहिल्या पट्टीमध्ये. आम्लाबरोबरची अभिक्रिया ह्या सगळ्यांची दिलेली आहे. ऑक्सिजन बरोबरची अभिक्रिया, आणि वरच्या बाजूला तुम्ही गेलात तर जास्त आणि खालच्या बाजूला गेलात तर तुम्ही कमी, असा तुम्हाला एकत्रच सगळा ग्राफ मिळतो. म्हणजे पोटॅशियम, सोडियम वरच्या बाजूचे हे पाण्याबरोबर जास्त रिएक्टिव्ह आहेत लिथियम आणि कॅल्शियम पेक्षा. पोटॅशियम, सोडियम, लिथियम, कॅल्शियम जसं आपण वरच्या बाजूला जाऊ आम्लांच्या बाबतीत, खाली 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 रिएक्टिव्हिटी कमी होईल, वरती रिएक्टिव्हिटी वाढेल. खालच्या बाजूला ऑक्सिजन बरोबरची अभिक्रिया, रिएक्टिव्हिटी कमी 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 होईल, वरच्या बाजूला रिएक्टिव्हिटी वाढत वाढत जाईल. बरोबर. अभिक्रियाशीलता वरच्या बाजूला वाढते, खालच्या बाजूला कमी होते. आता ही जी आहे ना, ही आहे धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी. त्यांच्या रिएक्टिव्हिटीची सिरीज मांडली आपण. खालून वर, खाली कमी रिएक्टिव्ह, मग मध्यम रिएक्टिव्ह, मग जास्त रिएक्टिव्ह, जे आपण मगाशी बोललो तेच. जास्त वरती, मध्यम मध्ये,
सॉरी, जे कमी रिएक्टिव्ह आहेत ते एकदम तळाशी, अशी त्याची मांडणी केलेली आहे. धातूंची अधातूंबरोबर होणारी अभिक्रिया. आता धातू आणि अधातू ह्यांची अभिक्रिया काय आहे ह्याच्याकरता मी तुम्हाला राजधातू ह्याच्याबद्दल जे काही सांगितलं ना त्याचा एक व्हिडिओ दाखवते. आवाज आला नाही तर सांगायचं. यांसारखे धातू. आवाज आला? हो मॅम. यस मॅम. यस मॅम. राजधातू सोने, चांदी, प्लॅटिनम, पॅलेडियम व रोडियम यांसारखे धातू हे निसर्गात मूलद्रव्याच्या स्वरूपात आढळून येतात. या धातूंवर हवा, पाणी, उष्णता, वातावरण यांचा सहजासहजी परिणाम होत नाही. म्हणून या धातूंना राजधातू असे म्हणतात. त्यांची क्षरण व ऑक्सिडीकरण अभिक्रिया ही कक्ष तापमानाला होत नाही. राजधातूंचे उपयोग. 1. आपण सोने, चांदी, प्लॅटिनम या राजधातूंचा उपयोग अलंकार बनवण्यासाठी करतो. 2. चांदीचा उपयोग विविध प्रकारच्या औषधांमध्ये केला जातो. 3. आपण विविध स्पर्धा पाहतो, त्यामध्ये पदके दिली जाताना तुम्ही पाहिली असतील. या पदकांसाठी सोने, चांदी वापरली जाते. 4. काही इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्येही सोने, चांदी या राजधातूंचा उपयोग केला जातो. 5. प्लॅटिनम, पॅलेडियम या धातूंचा उपयोग उत्प्रेरक म्हणून केला जातो. त्याचप्रमाणे ॲल्युमिनियम या धातूप्रमाणेच सोने व चांदी हे उत्तम प्रकारे वर्धनीय धातू आहेत. सोन्याचे 1/10,000 मिलीमीटर जाडीचे पातळ पत्रे तयार करता येतात व 1/5000 मिलीमीटर व्यासाची तारही बनवता येते. आता आपण सोन्याची शुद्धता कशी ठरवावी ते अभ्यासूया. सोन्याची शुद्धता. तुम्ही सोन्याच्या दुकानात गेलात तर तुमच्या लक्षात येईल की सोन्याचे भाव कमी जास्त असतात. बरं, तुम्ही मला सांगा, व्यापारी हे सोन्याचे भाव वेगवेगळे का सांगत असतील? सर, सोन्याच्या शुद्धतेमुळे. का सांगत असतील? तुम्ही सांगा आधी. सोन्याच्या शुद्धतेमुळे. काय तिथे लिहिले म्हणून नाही, आणखीन पण काही बरीच कारणं असतात. सांगा. मॅम, ते सोनं वेगवेगळं असू शकतं. बरोबर आहे. ते म्हणत अजून? नाही का करेक्ट आहे. वेगवेगळं म्हणजे कसं? बोला बोला. वेगळं म्हणजे कसं? मॅम जसं की 20 कॅरेट, 24 कॅरेट, 22 कॅरेट. बरोबर. म्हणजे सोन्याची शुद्धता. पण तुम्हाला हे माहिती आहे का की व्हाईट गोल्ड नावाचा पण एक प्रकार असतो. म्हणजे गोल्ड, सोनं कसं पिवळ्या रंगाचं असतं ना, त्याच्यावरती व्हाईट कलरचं कोटिंग करतात ते. अशा प्रकारचं पण काही सोनं असतं. त्याचे पण म्हणजे रेट वेगळे वेगळे असतात. भारतातलं सोनं आणि गल्फ कंट्रीज मधलं सोनं ह्यांच्या भावातही फरक आहे. आपल्याकडे सोनं महाग आहे, तिथे थोडं स्वस्त आहे. अवेलेबिलिटी आणि शुद्धता ह्याच्यामुळे त्याचे भाव बदलतात. बरोबर. सोने हा एक राजधातू आहे. तो निसर्गात मूलद्रव्याच्या स्वरूपात आढळतो. 100% शुद्ध सोने म्हणजे 24 कॅरेटचे सोने व हे शुद्ध सोने अगदी मऊ असते. त्यामुळे शुद्ध सोन्याचे दागिने बनवल्यास थोडा जरी दाब दिला तर दागिने वाकतात किंवा तुटतात. याचं उदाहरण म्हणजे आपल्याकडे जे पाटल्या करतात ना, टिपिकल पाटल्या, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी बघितल्या असतील किंवा ऍटलिस्ट ऐकून तरी माहिती असेल की पाटल्या, बांगड्या असे दागिने बायका घालतात. त्यातल्या पाटल्या ज्या असतात मोस्टली त्या खूप शुद्ध सोन्याच्या पण बनवल्या जाऊ शकतात. तर त्या इतक्या कधी कधी नाजूक असतात की ज्या बाईच्या हातात त्या असतात तिने हात टेकवला जरी खाली तरी पण ती पाटली दाबली जाते. म्हणजे तुटत नाही सहसा, कारण त्याच्यात थोडंसं काहीतरी मिश्रण करावं लागतं डिझाईनसाठी, पण ते जास्त प्युअर असतं म्हणून ते वाकतं. आपण बघू शकतो त्या पाटल्यांचा आकार बदलतो, मग ती बाई हाताने जरा नीट करते आणि मग ती पाटली परत आधीसारखी गोल होते. म्हणून त्यात सोनार, तांबे किंवा चांदी विशिष्ट प्रमाणात मिसळतात. दागिने बनविताना सोनार 22 किंवा त्याहून कमी कॅरेटचे सोने वापरतात. सोन्याची शुद्धता कॅरेट व टक्केवारी यांमध्ये कशी मोजतात ते खालील तक्त्याच्या आधारे समजून घेऊ.
सोन्याची शुद्धता कॅरेट व टक्केवारी. 24 कॅरेट टक्केवारी 100, 22 कॅरेट टक्केवारी 99.66, 18 कॅरेट टक्केवारी 75, 14 कॅरेट टक्केवारी 58.33, 12 कॅरेट टक्केवारी 50, 10 कॅरेट टक्केवारी 41.66. थोडस मागे जाऊया. 41.66. परत गेलं. बर, आता बघा 24 कॅरेट म्हणजे किती टक्के? 100%. 10 कॅरेट म्हणजे किती? 41, म्हणजे फार फार तर 42%. 18 कॅरेट म्हणजे 75% शुद्ध सोनं आणि 22 कॅरेट म्हणजे 99.66, म्हणजे जवळपास 24 कॅरेटच्या आसपास, पण तरीही थोडाफार फरक आहे. आपल्याकडे जे दागिने असतात मोस्टली ते 22 कॅरेट किंवा 18 कॅरेटचे असतात, बरोबर ना? 18 कॅरेट म्हणजे 75% सोनं, म्हणजे 25% दुसरे धातू. करेक्ट ना? समजतंय ना? येस मॅम. आता हे आपल्यावरती आहे, आपण किती प्युअर सोन्याचे दागिने आपल्याला हवे त्या हिशोबाने बनवून पण घेऊ शकतो. आजकालचा जो भाव चाललाय सोन्याचा, त्या भावाच्या हिशोबाने 24 कॅरेट काहीतरी 70,000च्या आसपास आहे. आजचं मला माहित नाही भाव काय, पण असा अंदाजे 70च्या आसपास, 70च्या घरामध्ये गेलाय सोन्याचा आकडा, आहे की नाही? तर 70,000 100% शुद्ध सोनं मिळू शकतं. त्या वळ किंवा ते सोन्याची बिस्किट वगैरे ते सगळं 24 कॅरेटचं असतं, किंवा कॉइन्स. ठीक आहे, हा व्हिडिओ कळलाय बऱ्यापैकी? येस मॅम. आता अधातूंचे रासायनिक गुणधर्म हा एक मुद्दा बघूया आणि मग आपण आयनिक संयुग म्हणजे काय हे जरा समजून घेऊया. अधातूंचे रासायनिक गुणधर्म, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. कार्बन हा खूप महत्वाचा नॉन मेटल आहे. कार्बन ऑक्सिजन बरोबर पूर्णपणे जळतो आणि CO2 हे आम्लधर्मी म्हणजे ऍसिड अल्कलाईन गॅस तयार करतो. कार्बन ऑक्सिजन बरोबर अपूर्ण ज्वलन करतो आणि कार्बन मोनॉक्साईड नावाचा उदासीन गॅस तयार करतो. आता CO2 आणि CO हे दोनही हवेमध्ये असतात. आपल्या ज्या गाड्या असतात त्या गाड्यांच्या धुरामध्ये CO2 आणि CO हे तुम्हाला दिसतंय का मी शेअर केलेलं का नाही? नाही मॅम. नाही मॅम. शेअर करते, थांबा. मला आली शंका. बघा, मी काही नाही, खालच्याच पॅराग्राफ वरती आहे आणि हा तुम्हाला हे दोन हे दाखवत होते मी इक्वेशन्स. कार्बन आणि ऑक्सिजन या दोघांच्या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या अभिक्रिया आपल्याला दिलेल्या आहेत. एकामध्ये CO2 बनतो आणि एकामध्ये CO बनतो. ह्या दोघांचीही रिॲक्टंट कोण आहेत, म्हणजे अभिक्रियाकारक कोण आहेत? कार्बन आणि ऑक्सिजन. पूर्ण ज्वलन झालं कार्बनचं तर काय बनतो? CO2 गॅस बनतो आणि अर्धवट जळला तर कार्बन मोनॉक्साईड बनतो. ह्या दोघांनाही आपण कुठे बघतो? आपल्या गाड्यांचा जो धूर असतो ना, म्हणजे हा कोणत्या गाड्या? या आता जुन्या काळातल्या गाड्या, पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या. जुन्या काळाचं ना, आता ई बाईक, ई कार अशा वगैरे आलेल्या आहेत, बरोबर? तर ह्यांच्यामध्ये आता जे मी तुम्हाला सांगते, आपल्याकडे पेट्रोल डिझेल CNG वर चालणाऱ्या गाड्या, जुना काळ म्हणजे अजूनही आपण वापरतो त्या गाड्या, सगळीकडे वापरल्या जातात. पण त्याच्याहून नवीन टेक्नॉलॉजी आता आली आहे ना, ई बाईक, ई कार, ई व्हेकल्स, म्हणून त्या जुन्या काळातल्या म्हटल्या. तर त्यांच्यामध्ये इंधन आपण जे टाकतो त्याच्या ज्वलनानंतर बाहेर पडणारा गॅस जो कोणता आहे? CO2, CO. याच्यामुळेच तर प्रदूषण होतं म्हणतात ना लोक, ते हेच आहे. तसंच सल्फर हा पण एक महत्वाचा नॉन मेटल आहे, अधातू आहे. ह्याची पण ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते आणि SO2 हा आम्लधर्मी, हे ऍसिडिक, अच्छा सॉरी, मगाशी मी तुम्हाला हे अल्कलाईन म्हणाले ना, आम्ल म्हणजे ऍसिडिक, ऍसिडिकच SO2 आणि CO2 हे दोन्ही ऍसिडिक गॅसेस तयार होतात. आणि मी तुम्हाला ते पण सांगितलं होतं, या SO2 बरोबर पाण्यामधली आर्द्रता, पावसाचं पाणी जेव्हा मिक्स होतं तेव्हा H2SO4 म्हणजे ऍसिडिक रेन तयार होते. अधातूंची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया. क्लोरीन पुन्हा एकदा एक हॅलो ग्रुप म्हणजे हॅलोजन्स, हा
क्लोरीन गॅस पाण्यामध्ये मिसळल्यावर काय बनतं? HOCl. ठीक आहे. सामान्यतः अधातूंची पाण्याबरोबर कोणती अभिक्रिया होत नाही, जनरली ते रिॲक्ट करतच नाहीत, पण हा हॅलोजन क्लोरीन पाण्यामध्ये विरघळतो आणि HOCl नावाचा एक हे बनवतो, कंपाऊंड बनवतो, संयुग बनवतो आणि HCl पण बनवतो. कसं काय बघा ना, HCl एक हायड्रोजन एक क्लोरीन, मग काय उरलं? HO आणि एक Cl असं बनलं. ऑक्सिजनला 2 बॉन्डची गरज आहे, एक क्लोरीन बरोबर झाला, एक हायड्रोजन बरोबर झाला, असा HOCl नावाचा कंपाऊंड बनतो. अधातूंची विरल आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया. विरल आम्ल म्हणजे काय? डायल्यूट ऍसिड, जे स्ट्रॉंग नाहीये, विरल आहे, विरल. सामान्यतः अधातूंची विरल आम्लाबरोबर कोणती अभिक्रिया होत नाही, पण अपवाद हॅलोजन. हॅलोजन हे त्याला अपवाद आहेत. जसं तुम्हाला आठवतंय का, आपण डायमंड म्हणजे हिरा हा अपवाद बघितला होता त्याच्या प्रॉपर्टीजच्या बाबतीत, फिजिकल प्रॉपर्टीज, त्याच्या केमिकल प्रॉपर्टीच्या बाबतीत अपवाद कोण आहे? हॅलोजन्स. Cl2 आणि HBr हे ऍसिड आहे, ते पण लिक्विड मध्ये डायल्यूट आपण केलं, त्याच्यावर क्लोरीन रिॲक्ट करतो आणि काय बनवतो? HCl बनवतो. का बरं? अरे क्लोरीन ब्रोमीन एकाच फॅमिलीतले आहेत ना, क्लोरीन ब्रोमीन पेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे, म्हणून तो काय करतो? ब्रोमीनला करतो स्वतः तिकडे जाऊन बसवतो. अभिक्रिया श्रेणीमध्ये जर आपण हॅलोजनला टाकलं तर पहिलं फ्लोरीन, मग क्लोरीन, मग ब्रोमीन आणि मग सगळ्यात शेवटी आयोडीन येतं. पण आता HCl मध्ये HClच्या एका मॉलिक्युल बरोबर जर फ्लोरीन गॅस टाकला तर तो HBr बनवेल, कारण ब्रोमीन हा जास्त रिॲक्टिव्ह आहे. ठीक आहे ना. HF बनेल, हायड्रोफ्लोरिक ऍसिड बनवेल, Br नाही, FF म्हणजे फ्लोरीन. अधातूंची हायड्रोजन बरोबर होणारी अभिक्रिया. अधातू हायड्रोजन बरोबर कशी अभिक्रिया करतात? विशिष्ट परिस्थितीमध्ये, म्हणजे काय? योग्य तापमान, दाब आणि कॅटलिस्ट म्हणजे उत्प्रेरक यांचा वापर करूनच ही अभिक्रिया होते. आणि त्याच्यामध्ये काय होतं बघा, सल्फर प्लस हायड्रोजन काय होतं? H2S गॅस तयार होतो. नायट्रोजन आणि H2 गॅस NH3 अमोनिया तयार होतो. त्याला दाब, टेम्परेचर ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात बरोबर प्रमाणामध्ये. क्लोरीन आणि हायड्रोजन ब्रोमाइड यांच्यामधील अभिक्रियेमध्ये हायड्रोजन ब्रोमाइडचे रूपांतर Br2 मध्ये होते. या रूपांतराला ऑक्सिडन म्हणता येईल का? हे ऑक्सिडन घडवून आणणारा ऑक्सिडन कोण असतो? ऑक्सिडेशन होतं ना त्याच्यामध्ये. Br2 मध्ये होतं. कशामध्ये? क्लोरीन आणि हायड्रोजन ब्रोमाइड म्हणजे HBr प्लस Cl2 यांच्या अभिक्रियेमध्ये हायड्रोजन ब्रोमाइड तयार होतं. बरोबर. म्हणजे त्याच्यामधला हायड्रोजन जर गेला तर त्याला आपण ऑक्सिडेशन असं म्हणतो ना. त्यातला ऑक्सिडक कोण आहे, ज्याला ऑक्सिजन देतो असा कोण आहे त्याच्यामध्ये? HBr आणि Cl2. त्यातला ऑक्सिडक आहे Cl2. करेक्ट ना, तो हायड्रोजन घालवतोय म्हणून. आता आयोनिक संयुग म्हणजे काय ते जरा बघूया. पुन्हा एक व्हिडिओ दाखवते. हे तुम्हाला कळत आहे ना का मी एकटीच बोलतेय? येस मॅम. येस मॅम. थोडं थोडं समजेल. आणि आपण जेव्हा वाचू ना पुन्हा तेव्हा आपल्याला नीट कळतं. हे थांबा, एक काहीतरी वेगळाच व्हिडिओ लागला वाटतं. नाही, थांबा 2 सेकंद ना, मला तो व्हिडिओ कुठे गेला बघू द्या. दुसरं बटन दाबलं गेलं. थांबा. ऍड पण लागलीये, ऐकू आली असेल ना? नाही मॅम. थांबा. नाही मॅम. ओके, थांबा. आता मी शेअर करते. YouTube आहे ना. इथे प्ले करायच्या याच्यामध्ये तो व्हिडिओ जातोय. 1-2 सेकंद थांबा.
अरे काय रे, असा कसं तू जातोय सारखा? हम्म. आवाज आला? यस आयनिक संयुगे. धन आयन व ऋण आयन या दोन घटकांपासून तयार होणाऱ्या संयुगांना आयनिक संयुगे म्हणतात. किंवा धातूकडून अधातूंकडे इलेक्ट्रॉन्स दिले जाऊन तयार होणाऱ्या संयुगांना आयनिक संयुगे म्हणतात. धन आयन व ऋण आयन हे विरुद्ध प्रभारी आयन असल्याने त्यांच्यात विद्युत स्थितिक आकर्षण बल असते. हे आकर्षण बल म्हणजेच धन आयन आणि ऋण आयन यांच्यातील आयनिक बंध होय. आयनिक संयुगामधील धन आयन आणि ऋण आयन यांची संख्या व त्यांच्यावरील विद्युत प्रभाराचे मूल्य असे असते की धन आणि ऋण प्रभार एकमेकांना संतुलित करतात. त्यामुळे आयनिक संयुग विद्युतदृष्ट्या उदासीन असते. आयनिक संयुगाचे स्वरूप कसे असते ते आता आपण पाहूया. आयनिक संयुगे ही स्फटिक रूप असतात. स्फटिक रूप पदार्थांच्या सर्व कणांचे पृष्ठभाग विशिष्ट आकाराचे असतात. तसेच ते गुळगुळीत व चकचकीत असतात. आयनांची नियमित पद्धतीची मांडणी स्फटिक रूपाला कारणीभूत असते. वेगवेगळ्या आयनिक संयुगांमधील आयनांची रचना म्हणजे मांडणी वेगवेगळी असते. त्यामुळे त्यांच्या स्फटिकांचा आकार वेगवेगळा असतो. स्फटिकांच्या आतील आयनांची विशिष्ट मांडणी ज्यामुळे ठरते तो मुख्य घटक म्हणजे विजातीय आयनांमध्ये असणारे आकर्षण बल व सजातीय आयनांमध्ये असणारे प्रतिकर्षण बल होय. यामुळे स्फटिक संरचनेमध्ये धन आयनांच्या भोवती ऋण आयन व ऋण आयनांभोवती धन आयन अशी सर्वसाधारण मांडणी असते. विशिष्ट अशा स्फटिक संरचनेसाठी कारणीभूत असलेल्या घटकांपैकी दोन महत्वाचे घटक पुढील प्रमाणे आहेत. 1. धन प्रभारित व ऋण प्रभारित आयनांचे आकारमान. 2. आयनांवरील विद्युत प्रभाराचे परिमाण. लगतच्या विजातीय आयनांमधील विद्युत स्थितिक आकर्षण बल हे खूप प्रबळ असते. त्यामुळे आयनिक संयुगांचे द्रावणांक उच्च असतात. तसेच आयनिक संयुगे कठीण व ठिसूळ असतात. आयनिक संयुगे आणि त्यांचे गुणधर्म. आयनिक संयुगे आणि त्याचे गुणधर्म समजण्यासाठी आपण एक प्रयोग करून बघूया. साहित्य: धातूचा पसरट चमचा, बर्नर, कार्बन विद्युत अग्रे, चंचुपात्र, विद्युत घट, दिवा, दाबकळ इत्यादी. रासायनिक पदार्थ: सोडियम क्लोराईड, पोटॅशियम आयोडाईड, बेरियम क्लोराईड यांचे नमुने आणि पाणी. कृती: धातूच्या छोट्या पसरट चमच्यात एका क्षाराचा नमुना घेऊन आकृतीत दाखवल्याप्रमाणे बर्नरच्या पेटत्या ज्योतीवर तापवा. अशा प्रकारे एक एक क्षार घेऊन हीच कृती करून निरीक्षण करा. निरीक्षण केले असता आपल्या असे लक्षात येते की सामान्य तापमानाला सोडियम क्लोराईड, पोटॅशियम आयोडाईड आणि बेरियम क्लोराईड हे क्षार स्थायी रूपात असतात. त्यांना उष्णता दिली असता हे सहजपणे वितळत नाहीत. त्यांचा द्रवणांक उच्च असतो. यावरून वरील सर्व क्षार हे आयनिक संयुगे आहेत. आकृती दाखविल्याप्रमाणे घटाच्या धन व ऋण टोकांना कार्बन विद्युत अग्र जोडून चंचुपात्रात विद्युत अपघटनी घट तयार करा. कोणत्याही एका क्षाराच्या द्रावणात विद्युत अग्रे बुडवा. विद्युत अग्रे बुडवल्यानंतर तुम्हाला दिवा लागलेला दिसला का? तसेच इतर सर्व क्षारांच्या बाबतीत देखील हे तपासून पहा. निरीक्षण केले असता असे दिसून येते की इलेक्ट्रोड्स सोडियम क्लोराईडच्या म्हणजे NaCl च्या द्रावणामध्ये बुडवून आकृतीप्रमाणे विद्युत परिपथ जोडला असता दिवा पेटतो. यावरून असे दिसून येते की सोडियम क्लोराईडच्या द्रावणामधून विद्युत धारा प्रवाहित होते. म्हणजेच हे द्रावण विद्युत वाहक आहे. त्याचप्रमाणे पोटॅशियम आयोडाईड आणि बेरियम क्लोराईड ही द्रावणे सुद्धा विद्युत वाहक आहेत. तसेच बल्बमधून बाहेर पडणाऱ्या प्रकाशाची तीव्रता, द्रावणाची संहती व परिपथातील इतर घटक यांवर अवलंबून असते. आयनिक संयुगाचे सामान्य गुणधर्म. 1. धन आणि ऋण प्रभारित आयनांमध्ये तीव्र आकर्षणाचे बल असते. त्यामुळे आयनिक संयुगे हे स्थायी रूपात असून कठीण असतात. 2. आयनिक संयुगे ठिसूळ असून त्यांवर दाब प्रयुक्त केल्यास त्यांचे तुकडे करता येतात. 3.
आयनिक संयुगांमध्ये आंतररेणवीय आकर्षण बल जास्त असते, त्यामुळे त्यावर मात करण्यासाठी म्हणजेच तोडण्यासाठी खूप ऊर्जा लागते. म्हणून आयनिक संयुगांचे द्रवणांक आणि उत्कलनांक उच्च असतात. 4. आयनिक संयुगे पाण्यात द्रावणीय असतात, कारण विचरण होऊन सुट्या झालेल्या आयनांभोवती पाण्याचे रेणू विशिष्ट प्रकारे अभिमुख होऊन म्हणजेच विशिष्ट दिशेने वळून रचले जातात. त्यामुळे मूळच्या आंतररेणवीय बलाच्या जागी आयन व त्याभोवतालचे पाण्याचे रेणू यांच्यामध्ये नवे आकर्षण बल प्रस्थापित होते व आयनिक संयुगांची जलीय द्रावणे तयार होतात. म्हणजेच ही संयुगे पाण्यात विरघळणारी असतात. परंतु आयनिक संयुगे केरोसिन, पेट्रोल यांसारख्या द्रावकात अद्रावणीय असतात, कारण पाण्यात होते त्याप्रमाणे या द्रावकांमध्ये नवे आकर्षण बल प्रस्थापित होत नाही. 5. स्थायू रूपातील आयनिक संयुगे विद्युतदृष्ट्या उदासीन असतात. ती विद्युत वहन करू शकत नाहीत, कारण बंदिस्त रचनेमुळे त्यातील आयनांची हालचाल शक्य नसते. परंतु वितळलेल्या अवस्थेत मात्र आयन चल असल्याने ती विद्युत वहन करू शकतात. आयनिक संयुगांची जलीय द्रावणे विद्युत वाहक असतात, कारण पाण्यातील द्रावणात विचरण झालेले आयन असतात. द्रावणातून विद्युतधारा प्रवाहित केल्यास आयन हे विरुद्ध प्रभाराच्या विद्युत अग्राकडे जातात. वितळलेल्या व जलीय द्रावणाच्या स्थितीतील विद्युत वाहकतेमुळे आयनिक संयुगांना विद्युत अपघटनी पदार्थ असे म्हणतात. इथे आपल्याला काही संयुगे दिली आहेत. हायड्रोजन ऑक्साईड हे आयनिक संयुग नाही, तर झिंक क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड व सोडियम क्लोराईड, सोडियम ब्रोमाइड, पोटॅशियम क्लोराईड व मॅग्नेशियम ऑक्साईड ही आयनिक संयुगे असून त्यांचे द्रावणांक व उत्कलनांक या तक्त्यात दर्शविले आहेत. बरंच काही या व्हिडिओ मधनं कळलं. समजलं का? पुन्हा एकदा लावायचं आहे? पुन्हा लावू एकदा? ठीक आहे. आणि मग त्याच्यातले एक एक मुद्दे तुम्हाला सांगते. म्हणजे आपण काय काय धड्यामधले कंटेंट ना आपल्या त्याच्यामध्ये होऊन जाते. डोंट वरी. धड्याचा खूप महत्वाचा भाग याच्यामध्ये कव्हर झालाय. आणि हे चांगलं, मला हे का आवडतं माहितीये का? ज्यातनं खरं खरं केल्यासारखं दिसतं. बघा, आयनिक संयुगे धन आयन व ऋण आयन या दोन घटकांपासून तयार होणाऱ्या संयुगांना आयनिक संयुगे म्हणतात. आता ऐका, धन आयन आणि ऋण आयन कधी बनतो? जेव्हा आपण आता धातू आणि अधातू यांच्याबद्दल अभ्यास करतोय. आपण आधीच बघितलं काल आणि आज, धातू हे इलेक्ट्रॉन देतात आणि धन प्रभारित होतात. अधातू इलेक्ट्रॉन घेतात आणि ऋण प्रभारित होतात. आपण काल जे बघितलं त्याच्यामध्ये सोडियम हा मेटल आहे, म्हणजे धातू आहे. त्याच्याकडे त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन जास्तीचा आहे. जास्तीचा म्हणजे त्याच्या अष्टकाच्या जास्तीचा, म्हणजे पुढच्या आणखी एका कक्षेमध्ये एकच उरलेला आहे. त्याला देऊन टाकलं तर याच्या अंतर्गत कक्षेमध्ये, म्हणजे सेकंड लास्ट त्याची जी कक्षा आहे, जी शेल आहे, याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन पूर्ण होतात. त्याचं अष्टक पूर्ण होतं. पण एक इलेक्ट्रॉन दिल्यामुळे तो आता Na+ होतो, म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज, म्हणजे कॅटायन तयार होतो. आणि क्लोरीनच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये 7 आहेत, त्याला एकाची गरज आहे. तर हा इकडचा सोडियमचा इलेक्ट्रॉन क्लोरीनकडे जातो. क्लोरीनचं अष्टक पूर्ण होतं, पण दुसऱ्याचा इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे त्याच्यावर एक निगेटिव्ह चार्ज येतो, म्हणजे तो ऋण प्रभारित होतो आणि त्याचा एक एनायन तयार होतो. मग एनायन आणि कॅटायन आपल्याला लहानपणापासून माहितीये की अपोजिट्स अट्रॅक्ट, जे विरुद्ध असतात, कोणतेही दोन विरुद्ध बल असतात किंवा दोन विरुद्ध साईन्स असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, बरोबर ना? बॅटरीमध्ये पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपण कशी लावतो? आपल्या रिमोट मध्ये जो आपण सेल लावतो बघा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह तिथे जागा दिलेली असेल, त्याची जी कनेक्शन्स असतात ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह सर्किट कम्प्लीट होईल असंच असतं ना. म्हणजेच ह्या दोघांमध्ये एक इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणता येतो त्याला. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह परस्पर भिन्न आणि अपोजिट असल्यामुळे एकमेकांकडे आकर्षिले जातात आणि आयनिक संयुगे बनतात. आता या आयनिक संयुगांमध्ये काय होतं? सोडियम त्याचा इलेक्ट्रॉन क्लोरीनला देऊन टाकतो आणि क्लोरीन तो इलेक्ट्रॉन घेऊन टाकतो. अशा पद्धतीने तयार झालेला हा आयोनिक बंध आहे.
किंवा धातूकडून अधातूंकडे इलेक्ट्रॉन्स दिले जाऊन तयार होणाऱ्या संयुगांना आयनिक संयुगे म्हणतात. धन आयन व ऋण आयन हे विरुद्ध प्रभारी आयन असल्याने त्यांच्यात विद्युत स्थितिक आकर्षण बल असते. हे आकर्षण बल म्हणजेच धन आयन आणि ऋण आयन यांच्यातील आयनिक बंध होय. आयनिक संयुगामधील धन आयन आणि ऋण आयन यांची संख्या व त्यांच्यावरील विद्युत प्रभाराचे मूल्य असे असते की धन आणि ऋण प्रभार एकमेकांना संतुलित करतात. त्यामुळे आयनिक संयुग विद्युतदृष्ट्या उदासीन असते. आयनिक संयुगाचे स्वरूप कसे असते ते आता आपण पाहूया. आयनिक संयुगे ही स्फटिक रूप असतात. स्फटिक रूप पदार्थांच्या सर्व कणांचे पृष्ठभाग विशिष्ट आकाराचे असतात. सोडियम क्लोराईड म्हणजे आपल्या घरातलं मीठ, ह्याचे स्फटिक म्हणजे त्याचा एक स्पेसिफिक आकार असतो त्याच्या कणांचा. आणि ते कसे असतात, गुळगुळीत, चकचकीत. सांगायचा मुद्दा, त्यांचा एक विशिष्ट आकार आहे आणि तो धरून त्याचा मोठा समजा दगड, त्याला तुकडे तुकडे केलेले कसे बारीक बारीक कण होतात की नाही, तसं त्याचं स्फटिकाचं आपल्याला दिसतं की एक विशिष्ट रचना त्याच्यामध्ये आहे. तसेच ते गुळगुळीत व चकचकीत असतात. आयनांची नियमित पद्धतीची मांडणी स्फटिक रूपाला कारणीभूत असते. वेगवेगळ्या आयनिक संयुगांमधील आयनांची रचना म्हणजे मांडणी वेगवेगळी असते. त्यामुळे त्यांच्या स्फटिकांचा आकार वेगवेगळा असतो. स्फटिकांच्या आतील आयनांची विशिष्ट मांडणी ज्यामुळे ठरते तो मुख्य घटक म्हणजे विजातीय आयनांमध्ये असणारे आकर्षण बल व सजातीय आयनांमध्ये असणारे प्रतिकर्षण बल होय. आता हे जरा समजून घ्या. आपल्याला हे माहितीये की आपण सोडियम क्लोराईड म्हणजे आपलं मीठ, ह्याच्यामध्ये अनेक सारे रेणू एकमेकांना जोडले गेलेले आहेत त्याच्या स्फटिकामध्ये. पण जर सोडियम क्लोराईडचा एक रेणू बघितला, त्याच्या आजूबाजूला खूप सारे रेणू आहेत ना. आता बघा ना, या रचनेमध्ये बघा, या क्लोरीनच्या बाजूला सोडियम आहे, इकडे क्लोरीन आहे, इकडे सोडियम आहे, इकडे सोडियम आहे. ते अशा पद्धतीने एकमेकांना जवळ आणि लांब ढकलतील किंवा खेचतील की त्यांच्यामधला सोडियम आणि क्लोराईड पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असं अट्रॅक्शन होईल, पण क्लोरीनचं रिपल्शन कमीत कमी होईल. तसंच हा सोडियम आणि हा सोडियम, हे जे छोटे ब्ल्यू बॉल आहेत ना, सोडियम ते एकमेकांना कमीत कमी ढकलतील कारण ते पॉझिटिव्ह आहेत. अशा पद्धतीने ते एकमेकांना रचतात की दोन समान आयन्सचं एकमेकांचं रिपल्शन कमीत कमी होतं आणि अट्रॅक्शन मॅक्झिमम होतं. यामुळे स्फटिक संरचनेमध्ये धन आयनांच्या भोवती ऋण आयन व ऋण आयनांभोवती धन आयन अशी सर्वसाधारण मांडणी असते. विशिष्ट अशा स्फटिक संरचनेसाठी कारणीभूत असलेल्या घटकांपैकी दोन महत्वाचे घटक पुढील प्रमाणे आहेत. 1. धन प्रभारित व ऋण प्रभारित आयनांचे आकारमान. 2. आयनांवरील विद्युत प्रभाराचे परिमाण. लगतच्या विजातीय आयनांमधील विद्युत स्थितिक आकर्षण बल हे खूप प्रबळ असते. त्यामुळे आयनिक संयुगांचे द्रावणांक उच्च असतात. तसेच आयनिक संयुगे कठीण व ठिसूळ असतात. आयनिक संयुगे आणि त्यांचे गुणधर्म. आयनिक संयुगे आणि त्याचे गुणधर्म समजण्यासाठी आपण एक प्रयोग करून बघूया. साहित्य: धातूचा पसरट चमचा, बर्नर, कार्बन विद्युत अग्रे. ह्याच्यात तुम्हाला काय करायचंय प्रयोगांमध्ये, शॉर्टकटमध्ये मगाशी जे बघितलं ते सांगते. तुमच्या घरातला चमचा घेऊन पण तुम्ही हा प्रयोग करून बघू शकता. स्टीलचा चमचा घ्या, प्लास्टिकचा, काचेचा, बिचेचा असा घ्यायचा नाही. स्टीलच्या चमच्यावरती थोडंसं मीठ ठेवायचं आणि आपला जो बर्नर असतो की नाही, गॅसचा बर्नर, स्वतःहून आगाऊपणा करून काहीच करायचं नाही. घरात मोठी माणसं बरोबर असतानाच हा प्रयोग करायचा, जर करायचा असला तर. कारण ते गॅस आहे, तिथे गरम वस्तू असतील आणि चटका वगैरे लागण्याची शक्यता जास्त आहे. प्रयोग राहील एका बाजूला, तिसऱ्याच गोष्टी तिकडे होतील. सांभाळून हा प्रयोग करायचा. आपल्याला बघायचंय काय की आपल्या चमच्यामध्ये असलेल्या मिठामध्ये काय परिणाम होतो आपण जेव्हा त्याला गरम करतो तेव्हा. बराच वेळ गरम करून सुद्धा त्याच्यामध्ये काही परिणाम होणार नाही, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. कारण ही आयनिक संयुग जे असतात, आयनिक कंपाऊंड जे असतात, त्यांचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हाय असतो. तर बराच वेळ गरम करून पण त्यांच्यामध्ये तुम्हाला काही बदल दिसणार नाही. हा पहिला प्रयोग. दुसरा, हे कार्बनची विद्युत अग्रे बिग्रे जे आहेत ना, तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचं एक सर्किट बनवायचंय. पाण्यामध्ये तुम्ही हे दोन अग्र ठेवणार कार्बनची आणि त्याच्या बाजूला बॅटरी लावणार, बल्ब लावणार आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये सोडियम क्लोराईड किंवा तुमचं पोटॅशियम आयोडाईड हे आपण जे घेणार आहोत 3-4 गोष्टी त्या टाकून चेक करणार. त्या
ते बरोबर पाण्यामध्ये विरघळले की त्याचे जे आयन्स आहेत तयार झालेले पाण्यामध्ये विरघळलेले, त्यांच्यामुळे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट व्हायला मदत होते, कारण ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहेत ना चार्जमध्ये. आणि आपले जे 2 पोल असतात, आपण जेव्हा बॅटरी लावतो तेव्हा त्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऑलरेडी कनेक्शन असतं, तर ते कनेक्शनच्या हिशोबाने खालचे आयन्स पण त्याला चिटकतात. पॉझिटिव्ह चिकटतात निगेटिव्हला, निगेटिव्ह चिकटतात पॉझिटिव्हला. बरोबर ना? बघा आता. ओ हे काय झालं? मॉमी ग्लू पेरेंटिंग वीडियोस अब किस किस को फॉलो करूं? सॉफ्ट चुकीचं बटन दाबलं की काय मी? दुसराच लागला का व्हिडिओ? थांबा बरं. इस डायपर के लिए बस अपनी बेबी को फॉलो करो, क्योंकि सिर्फ पैम्पर्स प्रीमियम केयर को मिलता है इनका अप्रूवल। इसका डबल लेयर सॉफ्ट बेल्ट और 360 डिग्री कॉटनी सॉफ्टनेस दे अल्टीमेट कंफर्ट। पैम्पर्स प्रीमियम केयर, इंडिया सॉफ्टेस्ट डायपर। हे आपण chemistry करत होतो. कुठे डायपरची ऍड आली. बरं, पण हा तो व्हिडिओ नाहीये, हा वेगळा व्हिडिओ आहे बघा. ह्याच्यात काहीतरी वेगळं आहे. तो व्हिडिओ आपल्या ग्रुपवरती मी ऑलरेडी आपल्या ह्याच्यातनं लिंक मधून तुम्हाला समजेल बरं का. तोच आपल्या आता 1-2 सेकंद जरा धड्याकडे बघूया आपण, मग समजेल की काय आहे पुस्तकात जे दिलंय ते. असे तुम्हाला मीटिंग मध्ये तो पुन्हा दिसेलच व्हिडिओ जो काही आहे, आणि लागलं तर मी लिंक परत पाठवून देईन. ठीक आहे, तुम्ही मला सांगा. 1 मिनिट जरा पुस्तकाकडे या, अशी आपली वेळ पण संपत आलेली आहे. व्हिडिओ खरं संपला असता पण तो गेला. दुसरंच बटन दाबलं गेलं. अच्छा, पण आयनिक संयुग आणि त्याचे गुणधर्म आपण बघत होतो. हा प्रयोग तोच आहे बघा, दाबकळ आणि दिवा. तुम्ही जेव्हा याच्यामध्ये सोडियम क्लोराईड किंवा तुमचं पोटॅशियम आयोडाईड टाकाल तेव्हा हा बल्ब पेटेल. म्हणजे ते काय आहेत, चांगले कंडक्टर्स आहेत, गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे, हे आपण बघितलं. आणि सगळ्यात खाली हे टेबल दिलेलं होतं, आहे नाही आहे नाही, इथपर्यंत ते संपलं. बरोबर ना? इथून पुढे धड्याचा एक वेगळाच भाग सुरू होतो, जो आहे धातू विज्ञान. आणि हा खूप महत्वाचा आणि वेगळ्या प्रकारे, खूप माहितीपूर्ण प्रकारे, बराच मोठा. बघा, धातूंचा आढळ, धातू विज्ञानाची मूलतत्वे, त्याला कोणत्या कोणत्या पद्धतीने आपण विलग करतो, कोणत्या कोणत्या पद्धती आहेत, चुंबकीय, नॉर्मल धुणं, फेरतरण, फ्लोटिंग मेथड, अपक्षलन म्हणजे काय, लिचिंग, एक्स्ट्रॅक्शन, ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ह्या मेटलला एक्स्ट्रॅक्ट करण्याच्या आहेत. आपण बघितलं की जमिनीच्या खाली त्याचे मोठ्याच्या मोठे आपल्याला दगड मिळतात. त्या दगडांमधून आपल्याला ते मेटल वेगवेगळे करायचे आहेत. मग ते कसे कसे करायचे, ह्या सगळ्याचा आता पुढचा धडा आपला सुरू होणार आहे. आणि नुसतंच त्याला काढायचं नाही, त्याला शुद्ध करायचं, त्याला स्टोअर करायचं, आणि त्याच्या हिशोबाने त्याला क्षरण प्रतिबंध पण करायचा. हे सगळं धड्यामध्ये पुढच्या भागामध्ये येणार आहे. बराच मोठा धडा आहे हा, खूप माहिती आहे याच्यामध्ये, ही आपण पुढच्या वेळेला करूयात. ठीक आहे, ओके मॅम. बऱ्यापैकी धडा कळलाय. ओके मॅम. ठीक आहे, तुम्ही वाचा. सोपं आहे, फक्त खूप आहे. सोपं आहे पण खूप आहे, एवढा एकच प्रॉब्लेम आहे त्याचा. ठीक आहे, भेटूया पुढच्या वेळेला आपण. कोणाला काही बाय मॅम. शंका आहेत का? आता आहे आपण धडा केला त्याच्यामध्ये कोणाला काही शंका आहेत का? नो डाउट.